नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक. यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी तांदूळाची पिठी आणि त्याच मापानं दूध पाणी घेतलेलं आहे. कढईमध्ये थोडंसं तूप टाकून याच्यामध्ये 2 वाटी खोबरं मी छान परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं खोबरं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी गूळ. सुरुवातीला खोबरं परतून का घ्यायचं, तर याच्यातला थोडासा ओलावा कमी करून घ्यायचा. म्हणजे आपण जेव्हा सारण मोदकामध्ये भरतो तेव्हा त्याला वाफवायला ठेवतो तेव्हा पाणी सुटत नाही. अशा पद्धतीनं 5 ते 10 मिनिटांनी आपलं हे सारण तयार होत येतं. मीडियम गॅसवर आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे. इथे आपण घेतलेले बेदाणे आणि जायफळ पूड घालून हे सारण गार होण्यासाठी ठेवून देणार आहे. तुम्हाला आवडत असेल काजू बदाम पूड किंवा तुपावर भाजून खसखस ह्याच्यात घातली तरी चालते. इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण उकडीच्या तयारीला लागूया. ज्या वाटीनं मी पिठी घेतलेली त्याच वाटीनं दूध पाणी मी घेतलेलं आहे. थोडंसं मीठ आणि तूप घालून दुधाला उकळी आल्यावर एकजीव करून ह्याच्यात पिठी घालून घेऊया, म्हणजे याची उकड काढून घेऊया. असं एकत्र हे पिठी करून आपल्याला हे 10 मिनटासाठी वाफ यायला ठेवून द्यायचं आहे. इथं मी गॅस बंद केलेला आहे. 10 मिनटानं आपली उकड छान तयार होते. इथं आपली उकड तयार झालेली आहे. परातीमध्ये आपण ही उकड काढून घेऊया. सुरुवातीला उकड गरम असते, हाताला चटके बसतात, त्यामुळं भांड्याच्या सहाय्यानं किंवा स्मॅशरच्या सहाय्यानं तुम्ही ही उकड मळून घेऊ शकता. 2 मिनटानं तेल, पाणी किंवा तुपाच्या हातानं तुम्ही ही उकड छान मळून घ्या. छान मऊसूत गोळा ह्याचा करून घ्यायचा. इथं माझी उकड मळून तयार आहे. बघूया आपण एका छोट्याशा गोळाला करून याची वाटी करून बघूया, म्हणजे चिरा पडत आहेत का बघूया. इथं बघा, इथं अजिबात चिरा पडत नाही आहेत, म्हणजे माझी उकड इथं छान जमलेली आहे. एका लिंबाच्या आकारा एवढा मी गोळा घेऊन याला छान वाटी तयार करून घेते आणि जवळजवळ पाकळ्या करून घेते. तुम्हालासुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही जर उकड तयार केली तर सुंदर मोदक करता येऊ शकतात. याच्यामध्ये मावेल एवढं सारण भरून अलगद हाताने हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. इथं स्टीमरच्या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आता हे मोदक मी असे करून ठेवून देणार आहे. पाणी पण मी उकळायला ठेवलेलं आहे स्टीमरच्या भांड्यामध्ये. अशा पद्धतीनं सगळे मोदक अलगद हाताने बंद करून आपण वाफवायला ठेवूया. 10 ते 12 मिनटं आपण मोदक वाफवून घेणार आहोत. सगळे सुंदर मोदक एकसारखे करून घेऊ. या प्रमाणात साधारण एक 12 ते 15 मोदक होऊन जातात. इथं आपण 10 मिनटासाठी मोदक वाफवायला ठेवणार आहोत. 10 मिनटं झालेली आहेत. आपले मोदक तयार आहेत. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. छान सुंदर मऊसूत उकडीचे मोदक. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.